हॅलो नमस्कार मित्रांनो। पहा आता सध्या चर्चेत असलेला असा विषय महत्त्वाचा आहे, त्या विषय म्हणजे मराठा आरक्षण आणि गॅजेट या ठिकाणी हैदराबाद। ओके, आता ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षापासून ज्यांना असं अस्तित्व आहे तो म्हणजे मराठा समाज। असं म्हणलं जाते की सर्वप्रथम मराठ्यामध्ये किंवा सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो व्यक्ती सापडतो त्याला मराठा असे म्हणतात ते बरोबर आहे। कारण की बऱ्याच दिवसापासून नव्हे ते इतिहासाच्या कानाकोपऱ्यामध्ये कोरला गेला समाज म्हणजेच मराठा समाज आहे। कारण की मराठा समाजाने त्यांचा स्वतःचा विचार कमी करून इतरांचा विचार त्यांनी जास्त केला आहे। तो विचार कोणता, सामाजिक दृष्टिकोनातून असेल, शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल, या कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून असेल किंवा आरोग्य दृष्टिकोनातून असेल। कारण की त्यांचा इतिहास जर इतिहासाची ज्यावेळेस पायाभरणी केली जाते किंवा इतिहासाचं पान ज्या ठिकाणी समाज म्हणून ओळखलं जातं ते मराठी समाज या ठिकाणी अव्वल म्हणून तुम्हाला दिसून येईल। कारण की त्यांच्यावर ज्या वेळेस अन्याय आणि अत्याचार झाले होते त्यांनी अन्याय अत्याचाराला समोर जाण्याचं सामर्थ्य म्हणजे मराठा समाजाने केले आहे। कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा तेव्हाच्या इतिहासाच्या कालखंडापासून ज्यांनी अन्याय आणि अत्याचार सहन केला आणि त्यांनी एक संघर्षमय या ठिकाणी जीवन पद्धती जपली, तो समाज म्हणजे मराठा समाज। त्यांनी आताचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, या काळामध्ये असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा समाजा आज स्वतः या ठिकाणी कुठंतरी आरक्षणाच्या कचाट्यामध्ये किंवा आज त्यांच्या काही ती मूलभूत गरजा किंवा त्यांच्या काही सवलती मागण्याचा किंवा अधिकार प्राप्त करण्याच्या मार्गावर आज मराठा समाज पोहोचलेला आहे। कारण की त्यांच्या जे समस्या असतात आज कुठंतरी या ठिकाणी विस्कळीत झाले आहेत, तो म्हणजे मराठा समाज आरक्षण। आता आरक्षण मित्र, आरक्षण तीन गोष्टी भेटत असते। आरक्षण म्हणजे रिझर्वेशन। आता आरक्षण रिझर्वेशन याच्यामध्ये काय फरक असते? आरक्षणचा अर्थ रिझर्वेशन होतो, परंतु आरक्षण तीन गोष्टी भेटते। एक असते निवडणुकीवर, ओके, ज्यावेळेस निवडणूक होते, ओके, निवडणुकीसाठी या ठिकाणी काय होते आरक्षण भेटत असते। दुसरं असते शैक्षणिकसाठी, म्हणजे शैक्षणिक म्हणजे शिक्षणासाठी असते। आणि या ठिकाणी चौथं असते मित्रहो सरकारी नोकरीसाठी। ओके, ह्या अशा गोष्टीसाठी या ठिकाणी आरक्षण भेटत असते। आरक्षणचा अर्थ दुसरा तिसरा काहीच नसून आरक्षणचा अर्थ असते सवलत। ओके, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काहीतरी जगण्याच्या अधिकारांची सवलत त्यांना भेटली जावी इतकीच मराठा समाजाची काय मागणी आहे। त्यांची सवलत म्हणजेच या तीन गोष्टींमध्ये त्यांना सवलत भेटली पाहिजे ती। आता हे सवलत का भेटत नाही, हे असं का झालं असेल याचा इतिहास पाहण्यापूर्वी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागते मित्रो। ठीक आहे, चॅनलवर नवीन असाल तुम्ही आता सर्वप्रथम हे चॅनल तुम्ही पाहिलं असेल किंवा व्हिजिट केला असेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन किंवा हेच नाही पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, लिपिक जे काही प्रश्नपत्रिका असतील, जे काही स्वरूप असेल, जे काही अभ्यासक्रम असेल त्या संपूर्ण बाबीचा अभ्यासक्रम या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल। ओके, आता आरक्षण म्हणजे सवलत तुम्हाला इतकं समजले। पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून प्रश्न कसे उद्भवतात किंवा कसे प्रश्न येऊ शकतात यांचा सुद्धा विस्तार या ठिकाणी केला आपण। ओके, तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल आरक्षण कशा पद्धतीने असते, आरक्षण म्हणजे सवलत असते कोण्या गोष्टीमध्ये आरक्षण, कोणी असो, हाच नाही एससीचा वाला असो, एसटी वाला असो किंवा ओबीसी असो, याच पद्धतीमध्ये त्यांना आरक्षण भेटते। ओके, मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क याला आरक्षण म्हणले जात नाहीत। हा एक बाब किंवा ह्या एक बाबी बाजूला ठेवूया। ओके, आता महत्त्वाचं आहे, आता हे आरक्षण का मागत नाही, आरक्षणाचा इतका मोठा पाया बंद का झाला आहे, इतकं मोठं जे आता या ठिकाणी जरांगे पाटलांनी इतकं मोठं जे या ठिकाणी आंदोलन उपोषण या ठिकाणी केले आहे कशासाठी? कारण की याच्या महत्त्वाचा एक हैदराबाद गॅजेट आहे। आता हैदराबाद गॅजेटची भानगड काय आहे मित्र हो, ज्यावेळेस 1881 मध्ये एक जनगणना केली। ओके, जनगणना केली आणि त्या जनगणनेमध्ये लॉर्ड मेयो, कोण होता? लॉर्ड मेयो। ओके मित्रो, लॉर्ड मेयो यांनी काय केली, जनगणना केली आणि त्यावेळेस जनगणना अशी होती की ते जातीय निवाड्याच्या आधारावर जनगणना करायची होती। म्हणजे ह्या भारत देशामध्ये किती जाती आहेत काय जाती निवड करायची होती, पण तशी झाली नाही। परंतु त्याच नंतर 1872 मध्ये दुसरी जनगणना झाली आहे, ते म्हणजे लॉर्ड रिपन यांनी केली आहे। ओके, लॉर्ड रिपन। आता हे का सांगितलं, पहिला तुम्हाला प्रश्न पडते, ज्यावेळेस या ठिकाणी पहिली जनगणना कुठे केली 1881 मध्ये, कोणी केली? लॉर्ड मेयोने।
ओके, दुसरी जनगणना कोण लॉर्ड रिपनने केली. आतापर्यंत एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की 31ची ओके या ठिकाणी 1931ची जनगणना झाली आहे, ती झाली आहे जातीय निवाड्यावर. म्हणजे काय हो या ठिकाणी कसं असते की मित्र हो, आता हे अशी भानगड का झालेली आहे कारण की गॅझेट किंवा गॅझेट्रियन हा हैदराबादमध्ये का गेला, हैदराबादचा उल्लेख काय येतो याच्यामध्ये असं महत्त्वाचं आहे मित्र हो की ज्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व भारत किंवा स्वातंत्र्यपूर्व म्हणून आता या ठिकाणी मराठवाडा हा जो आहे मराठवाडा किंवा मुघल ओके मराठवाडा मुघल निजाम अशा पद्धतीने शब्द तुम्हाला दिसत आहेत. या ठिकाणी कुठली की व्हिडिओ काढला ओके. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मराठवाडा असेल, निजाम असेल किंवा मुघल हे तुम्हाला शब्द दिसत आहेत. ओके, ज्यावेळेस मित्र हो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मराठवाडा हे कोणापाशी होता, निजामाकडे होता. ओके, मराठवाडा कुठपण निजाम होता. 1960 पर्यंत हा निजामाच्या तावडीमध्ये होता. आणि त्यावेळेस जनगणना झाली होती, म्हणजेच 1931 जनगणना झाली होती. त्या 1931च्या जनगणनेमध्ये त्या ठिकाणी काय केलं होतं की या ठिकाणी मराठा कुणबी हा शब्द काढला होता. कोणता शब्द? मराठा काढला बाबा. कोणता मराठा? कुणबी मराठा. आता हे मराठा कुणबी काय भानगड आहे? कुणबीचा अर्थ होतो शेतकरी. शेतामध्ये काम करून या ठिकाणी शेतमजुरी करून किंवा शेतामध्ये काहीतरी काम करून त्या ठिकाणी काय करणे, आपलं अन्न वस्त्र निवारा म्हणजे मूलभूत गरजा भागवणे म्हणजे कुणबीचा अर्थ होतो. त्यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक बाबीचा या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी जनगणना केली होती 1931 मध्ये. त्या ठिकाणी 1972 मध्ये असेल त्यावेळेस कुणबी हा समाज या ठिकाणी कुणबी हा शब्द टाकला होता. आता हे भानगड काय आली कुणबीची, कारण की आताचा प्रोसेस काय चालू आहे की आम्हाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या. ओके, काय म्हणून द्या? आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या. कारण की आम्हाला कोणत्या सवलती घ्यायच्या, आता या सवलती घ्यायच्या. कारण की हा बाकीचा ओबीसी समाज असेल, एसटी समाज असेल किंवा बाकीचे एसी समाज असेल, यांना या सवलती भेटतात. आम्ही त्याच्यामध्येच आहो. आमचा बी समाज या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागे असलेला आहे, सामाजिकदृष्ट्या मागे असलेला आहे, राजकीयदृष्ट्या मागे असलेला आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेला आहे. यांना त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर अधिकार या ठिकाणी जपता यावे किंवा त्यांच्याबरोबर आम्हाला हक्क किंवा अधिकार द्यावा अशी या ठिकाणी मागणी आहे मित्र हो. म्हणून या ठिकाणी कुणबी समाजाचं, मराठा कुणबी समाजाचं काय निघणं महत्त्वाचं आहे? प्रमाणपत्र. कोणतं, कशाचं प्रमाणपत्र? जातीचं. म्हणजे जातीचं प्रमाणपत्र का? कारण की जातीचा निवाडा किंवा जातीचा या ठिकाणी काय केलं आहे 1931 मध्ये जातीय जनगणना. कोणती जनगणना? जातीय जनगणना कधी झाली? ते 1931-1972 या ठिकाणी काय झालं? जातीय जनगणना या ठिकाणी करण्यात आली आहे मित्र हो. हे लक्षात ठेवायचे आपल्या काय बाबी असतात ते. ओके, पोलीस भरतीसाठी हमखास असे प्रश्न पडू शकतात ते. ओके, लक्षात ठेवायचं. आता हे झालं इथपर्यंत. ओके, आता पुढचं काय आहे की गॅजेट काय? गॅजेट आणि गॅजेट्रियन. आता गॅजेट म्हणजे पहिल्या काय होत्या? संस्था होत्या. काय होत्या? संस्था होत्या. पहिले काय होते? प्रांत होते. संस्था आणि प्रांत होते. जसे आता आपला एक जिल्हा आहे ओके, त्याच्यामध्ये तालुके येतात ते. ओके, तसं पहिला जिल्हा आणि तालुके म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, किती गाव आहेत, त्यांच्यानुसार त्या ठिकाणी काय केले होते त्या येणार रेकॉर्डमध्ये. म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी जनगणना झाली होती कधीची 1872 किंवा 1931ची, या जनगणनेमध्ये जातीय जनगणना झाली. त्या जातीय जनगणनेमध्ये या ठिकाणी काय होतो? आम्ही या ठिकाणी मराठा कुणबी म्हणून आहोत असा उल्लेख मराठा समाजाने केले. आणि त्याच्यामध्ये आम्ही मराठी नाही तर मराठा कुणबी म्हणून आहोत, त्यासाठी आम्हाला काय पाहिजे? प्रमाणपत्र पाहिजे ते. अशा पद्धतीने सांगितले. म्हणजे हे भाग हैदराबादमध्ये का गेला? कारण की 1960च्या अगोदर हा जो मराठवाडा आहे, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश ओके जे आहेत ते कुठं होते? कोणाच्या ताब्यात होते? निजामाच्या ताब्यामध्ये होते. म्हणजे तिकडे तो रेकॉर्ड आहे असं तिकडला रेकॉर्ड आणून या ठिकाणी काय करायचं आहे? जातीय प्रमाणपत्र त्यांना द्यायचं आहे. त्यास त्यांची मागणी त्यांनी पूर्ण केली आहे. आणि शिंदे समितीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी काय केले आहे तर हे संपूर्ण प्रोसेस बाकीचे आहेत तर ते प्रोसेस करतात. आता पुढचा भाग महत्त्वाचा की हे इथपर्यंत संपूर्ण झालं बा.
ओके, आता ही पुढची प्रोसेस काय आहे, आता पुढच्या लोकसभेमध्ये जाणार, ओके, विधान परिषदेमध्ये जाणार, ओके, विधान परिषदेमध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयाला विचार करणार ह्या सर्व गोष्टीचा की बा कितपत योग्य आहे, ओके, या समाजांना या ठिकाणी जातीय प्रमाणपत्र देणं कितपत योग्य आहे, संपूर्ण गोष्टींचा विश्लेषणासहित बारकाईने अभ्यास करणार. आणि ज्यावेळेस बारकाईने अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये त्रुट्या निघाल्या नाही तर त्यावेळेस तो काय करणार, ते विधेयक पारित करणार, विधेयक या ठिकाणी सबमिट करणार. आणि पुन्हा तो कुठं पुढच्या ज्यावेळेस उच्च न्यायालयामध्ये मग सर्वोच्च न्यायालयामध्ये असं हायकोर्टामध्ये पाठवणार, मग त्यातून त्यांनी मान्यता भेटणार, पुन्हा प्रोसेस पूर्ण होणार. पण आताची आता अतिशय महत्त्वाचा भाग आहे, या ठिकाणी लक्ष द्या. हैदराबाद गॅजेटनुसार जातीय प्रमाणपत्र कोणाला प्राप्त होते, एक महत्त्वाचं आहे, ह्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे रेकॉर्ड पाठवायची, ओके, ग्रामपंचायत अधिकारी रेकॉर्ड पाठवायचे आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडून रेकॉर्ड घ्यायचे आणि जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी काढायचं. आता महत्त्वाची बाब अशी आहे की मराठा कुणबी समाज या ठिकाणी, कोणता, कुणबी मराठा समाज या ठिकाणी त्या याच्यावर काय रेकॉर्ड असला पाहिजे ते. आता रेकॉर्ड कुठे आहे, ते रेकॉर्ड आहेत हैदराबादला, ओके, परंतु त्यावेळेचे रेकॉर्ड इथं आणून काय करायचे या ठिकाणी करायचे. परंतु कुणबी हा एक मध्ये येतो, कुणबीचा अर्थ होतो जर एखाद्याला शेती असेल, शेतीमध्ये काम करून त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह करत असतो, असे काही त्या ठिकाणी त्यांची काही जे आर्थिक आणि सामाजिक जे बाबी आहेत त्या बाबीचा विश्लेषणासहित अभ्यास करून त्याला जातीचं प्रमाणपत्र देता येईल का, असा विचार केला. अतिशय महत्त्वाचा आहे. नंतर जर एखाद्या व्यक्तीला, ओके, एखाद्या व्यक्तीला शेती आहे पण ते शेती किती राहावी या ठिकाणी अल्पभूधारक म्हणजे किती, 2.5 एकर किंवा 5 एकर लक्षामध्ये याच्यामध्ये असली पाहिजे, त्यांच्या जास्त नसली पाहिजे, तो सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. जर एखाद्या व्यक्तीला जर शेती नसेल तर त्यांना जातीचं प्रमाणपत्र कसं द्यावं, हा एक महत्त्वाचा मुद्द्याचा भाग आहे. कारण की काही व्यक्ती त्यांची बटावणं, हा बटावणी शब्द, बटावणी शब्द आहे. जर तो दुसऱ्या कोणाची तरी शेती करत असेल त्यांच्याकडून काय घ्यायचं, प्रतिज्ञापत्र घेऊन त्या ठिकाणी काय करायची, एक त्यांची वंशावळी. आता हे वंशावळी महत्त्वाची आहे. वंशावळी कधीची बाबा, 1967ची, कधीची, 1967ची वंशावळीमध्ये जर मराठा कुणबी समाज अशी नोंद असेल तर गॅजेट हैदराबादनुसार त्यांना जातीचं प्रमाणपत्र भेटू शकते. लक्षामध्ये आता हे वंशावळी निघाली. आता कधी हे महत्त्वाचं आहे, 1967मध्ये ते त्यांची नोंद असली पाहिजे, ते नोंद त्यांचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे ते. आता तो त्यांचा आजोबा पंजोबा ते जे त्याला म्हणतात आहे, आता आपण खासरा पत्रक ज्या पद्धतीने काढत असतो आपण, मागलं जुनीचं त्या वर्षाखालचं आहे तसं या कारणाने इतर कोणत्याही समाजाला या ठिकाणी त्यांच्या मानसिकतेला किंवा त्यांच्या रिझर्वेशनला किंवा आरक्षणाला या ठिकाणी ठेच पोहोचू नये, हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण गोष्टीचा विचार या ठिकाणी ते समिती करेल आणि संपूर्ण बाबीचा विश्लेषणासहित आढावा घेऊन या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा काटेकोर पद्धतीने प्रयत्न करेल. कारण की एक महत्त्वाचं आहे की आता हे ज्या विचार करा, 1881 पासून तर 2025 पर्यंत हे आलेला लढा आहे, ओके. आता विचार करा, हा लढा याच्या अगोदर सुद्धा झाला असेल किंवा झाला नसेल, किंवा या ठिकाणी जरांगे पाटलासारखं कोणी त्या ठिकाणी माणूस या ठिकाणी व्यक्तिमत्व त्याचं नेतृत्व करणारं कोणी आलं नसेल, हा बाबीचा भाग आहे. परंतु 1881 पासून 2025 पर्यंतचा हा जो आहे आतापर्यंत मराठा कुणबी हा जो लढा त्यांचा आहे, त्यांची जी उपोषणाची मागणी आहे त्या मागणीच्या माध्यमातून या सर्व बाबी भेटत असतील, वंशावळी भेटत असेल, नोंद होत असेल, जाती निवाडा होत असेल, प्रतिज्ञापत्र, शेती, ह्या सर्व जे गोष्टी आहेत मित्र हो, त्या ठिकाणी पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर त्यांना काय भेटणार आहे, जातीचं प्रमाणपत्र भेटणार. परंतु यांच्या आताच्या ज्या
उपोषणामुळे किंवा आंदोलनामुळे पोलीस भरतीवर याचे काही परिणाम होतील का, हा एक महत्त्वाची बाब आहे. हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे की शैक्षणिक जीवनामध्ये किंवा आत्ताच्या व्यवहारामध्ये यांचे काय परिणाम आणि काय दोष काय तोटे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.